सन्माननीय सदस्य शेखरजी निकम. अध्यक्ष महोदय, पुरवणी मागण्याबद्दल बोलत असताना सुरुवातीलाच मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांना मनापासून धन्यवाद दे की कृषी कर्जमाफी करत असताना अतिशय महत्त्वाकांक्षी निर्णय आपण घेतलात. परंतु कोकणाबाबत विचार करायचा झाला तर काही अटी त्यातल्या शिथिल करणं अतिशय गरजेचे आहेत आणि या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी तो शब्द आम्हाला दिलेला आहे आणि मामा नक्की तो पुरा करतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो. आमच्या जिल्ह्यामध्ये गोड्या पाण्यातील माशांचं मत्स्यबीज उत्पादन केंद्र स्थापन व्हावं म्हणून या राज्याचे मच्छीमार मंत्री यांनी हा प्रस्ताव अतिशय चालनापूर्वक देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. माझी त्यांना या निमित्तानं एकच विनंती आहे की हा प्रस्ताव चिपळूण जवळ कोयना नदीचं जे पाणी वाहत जातं, कारण या प्रस्तावाला पाण्याची आवश्यकता असते आणि जे पाणी वाहतं असतं कारण ज्यामध्ये ऑक्सिजन किंवा बाकीच्या लेवल्स आहेत, तर या वाहत्या पाण्याचा उपयोग जर मत्स्यबीज संवर्धनासाठी केला आणि आपल्याकडे इरिगेशनची जागा हायवे लगत त्या कॅनॉल जगत आहे आणि ते मंजूर करण्याचं काम आपण निश्चितपणे चिपळूणमध्ये, कारण आदरणीय नारायण राणे साहेबांचा पण तो मतदारसंघ आहे, त्यामुळे तिकडे कुठेही हलवू नये एवढी मी तुमच्याकडे आग्रहपूर्वक विनंती करतो. कारण या निमित्ताने कोकणातले जे छोटे छोटे बंधारे आहेत, तलाव आहेत, त्यामध्ये बीज सोडवता येईल. मासेमारी संकट निवारण निधी आहे तो अतिशय कमी आहे. या योजनेअंतर्गत जर मच्छीमाराचा अपघाती काही मृत्यू झाला तर त्यामध्ये जे अर्थसहाय्य दिलं जातं ते अतिशय कमी पद्धतीत दिलं जातं. म्हणून या निमित्ताने माझी विनंती आहे की ह्याच्यामध्ये देखील चांगल्या पद्धतीने वाढ करून किमान 5 लाखापर्यंतचा निधी द्यावा. आरोग्याबाबत बोलत असताना माझ्या मतदारसंघातील देवरुखमध्ये जे ग्रामीण रुग्णालय ते अतिशय उत्तम दर्जाचं त्याचं बांधकाम झालेलं. एखादा सिव्हिल हॉस्पिटलला लाजवेल इतक्या चांगल्या पद्धतीचं बांधकाम आहे, परंतु त्याच्यामध्ये डॉक्टर्स नाहीत, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे खालचे कर्मचारी लागतात ती सगळी पदं रिक्त असल्यामुळे याचा उपयोग ग्रामीण लोकांना ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने होत नाही. या निमित्ताने कामता उपजिल्हा रुग्णालयाचं देखील 200 खाटाचं नवीन रुग्णालयाचा प्रस्ताव शासनाकडे या निमित्ताने गेलेला आहे. म्हणून माझी आग्रहाची मागणी आहे की तो प्रस्ताव देखील तातडीने मंजुरी मिळावी. आणि मुंबई गोवा हायवेवर संगमेश्वर तालुक्यामध्ये ट्रॉमा केअर सेंटर आहे. हे ट्रॉमा केअर सेंटर ॲक्सिडेंट झाला होऊ नये परंतु झाला आणि मुंबई हायवे रस्त्याची स्थिती बघितली तर ॲक्सिडेंट हे वारंवार होत असतात. तर हे जे हायवेवरचं ट्रॉमा केअर सेंटर आहे त्याला अद्ययावत रीतीनं आपण जर चांगली परिपूर्ण व्यवस्था केली आणि तिथे ॲनेस्थेशिया, कारण शेवटी ॲक्सिडेंट झाला तर पहिला हाडा किंवा ऑपरेशनची गरज असते, त्यामुळे ॲनेस्थेशियापासून सगळी पदं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. या निमित्ताने आपल्याला पशुविकास अधिकाऱ्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर हे अधिकारी देखील आमच्या जिल्ह्यामध्ये खूप कमी आहे. वेटरनरी कॉलेजला आज खाजगी तत्वावर मान्यता देण्याचं धोरण आपण निश्चित केलेलं. परंतु माझी मागणी आहे की आमचं जे कोकण कृषी विद्यापीठ आहे, पूर्वीचं बैलगोडा कॉलेज आहे, आमच्या विद्यापीठाच्या अंतर्गत होतं. तर ह्या विद्यापीठाच्या अंतर्गत जर जी 10 एकर आपली वेटरनरीची जागा आहे कळंबस्ते येथे, तिथे एखादं पशुवैद्यकीय आपल्याला विद्यापीठ झालं किंवा कॉलेज झालं तर तिथल्या मुलांना खूप चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एप्रिल 2025मध्ये पशुधन विकास पदाच्या 2795 जागांची जाहिरात झाली. या जाहिरात देत असताना त्या पदवी घेणाऱ्या अखेरच्या वर्षाच्या मुलांच्या रिझल्टमध्ये उशीर झाल्यामुळे त्या परीक्षेला त्यांना बसता आलं नाही आणि त्या बऱ्याचशा जागा आज व्हेकंट राहणार आहेत. म्हणून या निमित्ताने त्या जाहिरातीच्या अंतर्भूत या जर आता BVSC झालेल्या मुलांना जर संधी दिली परीक्षाची तर पूर्णपणे तो बॅकलॉग वेटरनरी डॉक्टरांचा देखील या निमित्ताने भरू शकेल. दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत आताच निलेशजींनी सांगितलं की आमच्याकडे अनेक डेअरीच्या चांगल्या चांगल्या मोक्याच्या जागा आहेत, परंतु आज ह्या बंद पडलेल्या डेअऱ्या आहेत. या बंद पडलेल्या डेअऱ्या देखील चालू करण्याच्या दृष्टीने जर कोकणामध्ये विचार केला तर त्याचाही उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. आणि त्याचबरोबरीने कोकण विभाग शासकीय दूध योजनेतील वीज तंत्री
पदावर जे कर्मचारी आहेत त्यांचा देखील सेवा ज्येष्ठतेनुसार त्यांना सुधारित वेतन श्रेणी मिळणं खूप क्रमप्राप्त आहे. तरी अध्यक्ष आपण संधी दिलीत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. सन्मान